नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. भाजपा नेते आणि नाझिया इलाही खान यांनी जीवे मारण्याचे आणि संत तरसजुदाच्या धमक्या मिळत आहे. भाजपा नेते आणि सोशल मीडियावर कायम चर्चेत असलेल्या नाझिया इलाही खान यांना जीवे मारण्याचे तसेच सरतंसजुदाच्या धमक्या दिल्या जात आहे असल्याचा प्रकार समोर आला. आपल्या परखड व्यक्तित्वामुळे आणि ओळखल्या जाणाऱ्या नाझिया इलाही खान यांच्या विरोधात कल्याणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हा विवाद कथितरित्या प्रेषित मोहम्मद यांच्या केलेल्या आक्षेपा व्यक्तित्वात संबंधित आहे. सामाजिक कार्यकर्ता शिफा मशर शब्बीर अहमद पावले यांच्या तक्रारीवरून कल्याणमध्ये बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार इंस्टाग्रामवर प्रसारित झालेल्या एका पॉडकास्टमध्ये भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे सदस्य नाझिया इलाही खान यांनी प्रतिष्ठित मोहम्मद आणि इस्लाम धर्माविषयी कथित आक्षेप व्यक्त केले, ज्यांच्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. तक्रारी दरम्यानच्या म्हणण्यानुसार 18 जून 2026 रोजी इंस्टाग्रामवर ही रील पाहण्यात आली. हा पॉडकास्ट 11 जून 2026 ला अपलोड करण्यात आला. त्यातील व्यक्तित्वामुळे धार्मिक भावना दुखावल्या झाल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच्यामध्ये नाझिया इलाही खान यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या कथित व्यक्तित्वामुळे त्यांच्या शिरछेद करण्याची धमकी दिल्याचे दावा केले जात आहे. तसेच पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या काही बुरखा परिधान केलेल्या महिलांनीही सरतंसजुदाच्या घोषणा दिल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे नव्या वादाला तोंड फुटलेल असं होण्याची आशंका आहे. घोषणाबाजी करणाऱ्या महिलांची ओळख अद्याप पटली नाही. तर पाहूया पुढे काय होतं या प्रकरणात. थांबूया इथेच. पाहत रहा डीसी न्यूज मराठी.